मुंबईची प्रसिद्ध अशी चना चाट मसाला आपण सगळ्याच जणांना माहिती आहे आणि खूप आपण सगळेजण हे चना चाट मसाला आवडीने खातो. बाहेर गेलं आणि चना चाट मसाला खायला भेटला की मग बस तोंडाची चव इतकी वाढते, इतका चटपटीत आणि आंबट गोड असणारी ही चणचणीत अशी ही चना चाट मसाला आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत. अगदी बाहेर भेटते बघा तशीच बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण इकडे बघू शकता मी हे चणे थोडेसे शिजत ठेवलेले आहेत. मस्त गाळ नरम असे सॉफ्ट होईपर्यंत हे चणे जे आहेत ना शिजून घ्यायचे आहेत आणि हे सर्व साईडला ठेवून घ्यायचं आणि ह्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं. थोडंसं पाणी राहिलं म्हणजे अगदी थोडंसं राहिलं तरी काय हरकत नाही, कारण आपल्याला काय होतं मग मसाल्याचा कोट याला करायचा तो पॅक होऊन जाईल. अगदी जास्त पाणी नाही ठेवायचं, थोडं ठेवायचं. तो पण आपण चना चाट मसाल्यासाठी आपण बनवायची आहे एक स्टफिंग म्हणजे मसाल्याची. इथे मी घेते अर्धा चमचा लाल तिखट मसाला. आता चना चाट मसाला स्पायसी नसतो म्हणून थोडासा याच्यामध्ये तिखटपणा कमी करायचा. त्यानंतर मी इथं 1 चमचा भरून असं धना पावडर घेते. त्यानंतर मी इकडे घेते गरम मसाला पावडर, हे अर्धा चमच्याच्या अंदाजाने घेते, अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं घेतला अर्धा चमचा जिरे पावडर. जिरे पावडरने सुद्धा खूप छान चव येते आणि थोडासा आपल्या चना मसाल्यासाठी म्हणजे चना चाट मसाल्यासाठी रंग येण्यासाठी हळद घेतलेली आहे. आणि इकडे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे हे काळा मीठ, जे काळं मीठ भेटतं बघा, हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही चना चाट मसाला बनवायचा असेल तर काळं मीठ नक्की वापरा. इकडे धना पावडर, लाल मसाला, हळद आणि हे काळं मीठ मी वापरलेलं आहे 1 चमच्याच्या अंदाजाने. तर हे सगळे मसाले आपल्याला आता चण्यामध्ये स्टफिंग करायचे आहे. काळा मसाला खूप गरजेचा आहे, त्याशिवाय चना मसाला अपुरा आहे. तर इकडे तेल थोडंच वापरायचं. चना चाट मसाल्यासाठी तेल कमीच लागतं, कारण चण्याची उसळ भाजी वेगळी असते आणि हे चना चाट मसाला म्हणजे चटपटीत चाट म्हणलं की थोडंसं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमीच पाहिजे. आता हे जे आपण शिजून घेतलेले हे चणे जे आहेत ना ते छानपैकी याला जरा तेलाची कोटिंग करून घेऊया, म्हणजे मस्तपैकी आपला मसाल्याची याला कोटिंग होऊन जाईल आणि खूप छान चवदार आणि चटपटीत असा हा चाट मसाला तयार होतो. चना चाट मसाला, चना चटपटीतसुद्धा याला बोलतात. ते इतकं भारी लागतं ना, म्हणजे असं कधी कधी वाटतं काहीतरी चटपटीत खावा. अशा टायमाला ना ही खूप छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी. तर ते थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि पाणी जे पण होतं ते सोकून घेतलं आहे आणि हे तेल जे आहे ना याच्यामध्येच आपले सगळे मसाले पॅक होऊन जातील. आता हे सर्व मसाले जे पण आपण घेतलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही मसाल्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढता त्याच वेळेस थोडंसं पाणी टाकून त्याला ओलसरपणासुद्धा देऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारे इथं चाट मसाला चण्याचा होऊ शकतो. तर इकडे बघू शकता सर्व मसाले याच्यामध्ये कसे पॅक झाले आहेत, एकदमच एकजीव झालेले आहेत. भरपूर असं छान असे फ्लेवर असलेले मसाले आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर तुम्हाला मी याचा टेक्स्चर दाखवते. चना चाट मसाला हे अगदी असाच दिसतो बघा. हे बघा याच्यावर थोडंसं किंचित मी मीठ टाकते, कारण आपण याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं मिठाचं प्रमाण थोडंसं टाकायचं आणि जसं लागेल तसं चवीनुसार मग तुम्ही ह्याला नंतर मीठ वगैरे टाकून खाऊ शकता. पण सुरुवातीला आपण थोडंसंच मीठ टाकायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये काळं मीठ वापरलेलं आहे, त्यामुळं मीठ अजिबात टाकायचं नाही. हे बघू शकता ही चण्याला कोटिंग बघू शकता मसाल्याची किती छान झालेली आहे आणि ड्राय वाटत आहे, अगदी असे पिचपचित झाले नाहीत. मस्त असे सुटसुटीत चणे जे असतात ना असे मसाला चाट ह्यालाच बोलतात, असे सुटसुटीत असे मस्त पाहिजेत मोकळे फट्टे. त्याच्यामध्ये आपण टाकायचे हे मोठा बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये टाकायचा. आपण चाट बनवायचा आता हा. याच्यामध्ये 1 मोठा किंवा 1.5 मोठा चमचे टमाटर कापायचा आहे आणि 1 बारीक काकडी टाकायची, कट करून अगदी बारीक करायचं आहे. कांदा, टमाटर, काकडी. इथं तुम्ही बटाटेसुद्धा थोडेसे बॉईल करून बारीक फोडी करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि हे सगळे कांदा, टमाटर आणि हिरवीगार अशी ही काकडी मी याच्यामध्ये बारीक करून टाकली. तर परफेक्ट असा हा आपला जी मुंबईमध्ये प्रसिद्ध अशी ही चना चाट जो भेटतो तो मी तयार केलेला आहे घरच्या घरी. अगदी परफेक्ट असा हा झालेला आहे. तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसतोय. कांदा, टमाटे आणि ककडीमुळं खूप छान लागणार आहे. आणि कोथिंबीर शिवाय तर मग चना चाटला तर मजाच नाही आहे. तर भरपूर अशी कोथिंबीर इथे कट करून टाका. हवं तर तुम्ही थोडीशी पुदिनासुद्धा याच्यामध्ये टाकू शकता, थंडगार थोडासा छान फ्लेवर येईल. मी जरा आणायचं विसरले, पण तुम्ही नक्की पुदिना कोथिंबीर सोबत टाका याच्यामध्ये
आणि सर्व आता मिक्स करून घ्यायचं. आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकले आणि बघू शकता वाटतोय का नाही असं बाहेर भेटतो तसा हा चना चाट मसाला. जसं आपण कुठं जातो बाहेर फिरायला आणि चना चाट भेटला की तोंडाची चव म्हणजे अशी चटपटीत होऊन जाते ना, मस्त लागतो. ते बघू शकता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चाट मसाला. आता चाटच नाव आहे याच्यामध्ये, म्हणजे चटपटीत काय बनवायचं असेल तर चाट मसाला हा नक्की लागतो. तर चाट मसाला मी टाकला याच्यामध्ये असा. आता याच्यामध्ये आंबट गोड असा ह्याचा फ्लेवर येणार आहे आणि सुंदर असा आपला हा चना चाट मसाला तयार झालेला आहे. आता बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती भारी वाटतोय बघा, अगदी बाहेर भेटतो तसाच तयार झालेला आहे. खूपच कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला हे आज करून दाखवलेलं आहे. तर नक्की एकदा ट्राय करा. ज्यावेळेस तुम्हाला असं काहीतरी चटपटीत खाऊ वाटत असेल ना, तर त्यावेळेस हा चना चाट मसाला नक्की ट्राय करा. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी. ते बघू शकता. हे बघा किती सुंदर असा वाटतोय का नाही, एकदम परफेक्ट असं बाहेर असं भेटतो बघा आपल्याला खायला असं प्लेटमध्ये, किंवा असं भेळ रोल असतो बघा त्याच्यामध्ये सुद्धा असं टाकून भेटतो. अगदी तसाच झालेला आहे. परफेक्ट असा हा चना चाट मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी, आंबट गोड. आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबूचा रस. तिखट आणि आंबट गोड असलेला हा असा लिंबूचा रस टाकल्यामुळे स्वाद येणार आहे. त्याच्यामध्ये मी छानपैकी असा लिंबूचा रस पिळून घेते आणि मस्त पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलं, इतकं भारी वाटतोय. आणि लिंबूच्या रसामुळे तर अगदीच याच्यामध्ये जीव आलेला आहे. तर बघू शकता असं परफेक्ट झालेला आहे आपला हा चना चाट मसाला, चना चटपटीत. तर ट्राय करा आणि नक्की एकदा आस्वाद घ्या तुम्ही. बाहेरूनही असं चना चाट खाणं विसरून न जाता तुम्ही घरच्याच घरी इतका सुंदर आणि परफेक्ट असा हा चना चाट मसाला चटपटीत असा हा तयार होतो. आणि स्नॅक्स टाईमला सध्या तुम्ही हे खाऊ शकतात. खूप छान लागतो. तोंडाची चव तर इतकी वाढती ना, आणि आंबट गोड आणि छान असं चटपटीत त्याचा स्वाद लागतो. सगळेजण आवडीने खातील. तर नक्की एकदा ट्राय करा. आवडला असेल तर आजची ही रेसिपी चना चाट मसाल्याची. तर मी जरा टेस्ट करून बघते एक बाईट्स, कारण मला तर राहत नाही आहे. हे असं एक बाईट घेते. हे बघू शकता मस्त झालेलं आहे. चारी बाजूने कोटिंग लागली आहे. म्हणजे आता इतका छान याचा फ्लेवर लागला खाता वेळेस, झणझणीत लागलाच आहे. दुसरी गोष्ट आंबट गोड आणि चटपटीत स्वाद याचा इतका छान लागतो आहे खाता वेळेस. प्रत्येक बाईटमध्ये असं आंबट गोड आणि चटपटीत स्वाद लागतो आहे. चाट मसाल्यामध्ये कसं असतं, थोडासा गोडपणा पण असतो, म्हणून आपण त्याला चाट मसाला म्हणतो. म्हणून ते चाट मसाला टाकल्यामुळं छान असा फ्लेवर आला याच्यामध्ये. तर नक्की एकदा ट्राय करा. मला तर खूप आवडलेलं आहे. आता मी सगळं संपून घेणार आहे. तुम्ही पण या सगळे खायला आणि असं नक्की एकदा ट्राय करा. सर्वांसाठी करायचं, छोट्या छोट्या प्लेटमध्ये असे सर्व करून याचा आनंद घ्या. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.